ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहणाची घटना ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 2023 सालातील हे शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी होत आहे. तर धार्मिक दृष्टिकोनातून हे ग्रहण विशेष मानले जाणार आहे, कारण 2023 साली झालेल्या 4 ग्रहणांपैकी हे ग्रहण पौर्णिमेच्या तारखेला होणार आहे. तर हे ग्रहण भारतात दिसणार आहे, ज्याचा सूतक कालावधीही वैध असेल. धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणाच्या घटनेचा देश आणि जगातील सर्व लोकांवरती परिणाम होतो. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी होत आहे आणि सुमारे 30 वर्षांनंतर कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण होत आहे, ज्याचा सूतक कालावधी सुमारे 9 तास आधी सुरू होणार आहे. तर या काळात गर्भवती महिलांनी काय नियमांचं पालन करायचं, त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेची पूजा आपण कधी करायची, कोजागिरी पौर्णिमेला आपण जे दूध प्राशन करणार आहोत ते करायचं की नाही, आणि अशी एक वस्तू आहे जी गर्भवती महिलांनी या ग्रहण काळामध्ये स्वतःजवळ ठेवावी, जेणेकरून ग्रहणाची बाधा ही गर्भवती महिलांना होणार नाही. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. भारतातील चंद्रग्रहण हे 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 1:06 सुरू होणार आहे आणि 2:22 ते समाप्त होणार आहे. तर चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सूतक कालावधी सुरू होतो. अशा स्थितीमध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 28 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 2:52 सूतक सुरू होईल, जे ग्रहण संपल्यानंतरच संपणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण गणपती बाप्पा, माता लक्ष्मी, इंद्रदेव, कुबेर आणि चंद्रदेवाचं पूजन कसं करायचं याआधीच मी तुम्हाला याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. पाहिला नसेल तर तुम्ही नक्कीच पाहावा. आता कोजागिरी पौर्णिमा म्हणजे मध्यरात्री चंद्रप्रकाशात पेलाभर मसालेदार दूध प्यायचं असतं. शनिवारी दिनांक 28 ऑक्टोबरला रात्री 1:05 ते 2:23 ग्रहणाचा काल असणार आहे. त्यापूर्वी दुपारी 3:14 सुरू होणाऱ्या वेदकाळात दरवर्षीप्रमाणे रात्रीच्या वेळी लक्ष्मी आणि इंद्राचे पूजन आपल्याला करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. परंतु यंदा कोजागिरी पौर्णिमेला ग्रहणामुळे प्रसाद म्हणून आपण एरवी जे दूध बनवतो ते सर्व प्राशन करत असतो, परंतु आपल्याला तसं न करता फक्त प्रसाद म्हणून केवळ पळीभर किंवा चमचाभर दूध आपल्याला ग्रहण करायचं आहे. राहिलेले दूध तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे आपण पिऊ शकता. भारतात सर्वत्र खंडग्रास ग्रहण दिसणार आहे. तर शनिवारी दुपारी 3:14 ग्रहणाचे वेद पाळावेत. देवतांची सायंकाळची पूजा, आरती, पालखी आदी सर्व वेदकाळात करू शकता. कोजागिरीच्या दिवशी मुलांना औक्षण केले जाते, ते वेदकाळात सुद्धा करता येईल. त्याचबरोबर बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी शनिवारी सायंकाळी 7:41 वेद पाळायचे आहेत. वेदकाळामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध आदी करता येतील. तर ग्रहण काळात रात्री 1:05 ते 2:23 पाणी पिणे, झोपणे या क्रिया करू नयेत असं सांगितलं जातं. आणि जरी घरामध्ये गर्भवती महिला किंवा आजारी वृद्ध असतील, तर अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना पाणी द्यायचं असेल किंवा खाण्यासाठी काही द्यायचंच असेल, तर तुम्ही पाण्यामध्ये असं तुळशीपत्र टाकून त्यानंतरच पाणी ग्रहण करायचं आहे. पाण्याबरोबरच तुम्ही दुधामध्ये किंवा जो कोणताही अन्नपदार्थ खाल त्याच्यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र टाकायचं आहे आणि त्यानंतरच हे अन्नपदार्थ किंवा पाणी तुम्ही ग्रहण करू शकता. विज्ञानानुसार जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडू लागते, तेव्हा चंद्रग्रहण होते. सामान्यतः चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशीच होते. धार्मिक श्रद्धेनुसार जेव्हा राहू चंद्राला त्रास देतो तेव्हा ग्रहण होते. या ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळावेत, तर कोणत्याही गरोदर महिलेने चंद्रग्रहण पाहणे टाळावे आणि त्या काळात घराबाहेर पडू नये. विशेषतः गर्भवती महिलांनी ग्रहणाची किरणे किंवा प्रकाश नसलेल्या ठिकाणी घरामध्येच राहायचं आहे. जर तुम्ही गरोदर असाल आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा, पूजेवर लक्ष केंद्रित करावे आणि पूजापाठ करावा, जप करावा. चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी हनुमान चालीसा, विष्णू सहस्रनाम, आदित्य हृदय स्तोत्र, विष्णू हस्ताक्षर मंत्र आणि पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. तर जेव्हा चंद्रग्रहण होते तेव्हा विशेषतः गरोदर महिलांनी सोबत नारळ ठेवायचा आहे. असे मानले जाते की
नारळ ठेवल्याने सर्व प्रकारच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होते. ग्रहण संपल्यानंतर याचे आपल्याला पवित्र नदीमध्ये विसर्जन नारळाचं आपल्याला करायचं आहे. तर ग्रहण काळात गर्भवती महिलांनी उठताना आणि बसताना विशेष काळजी घ्यायची आहे. एवढेच नाही तर ग्रहण काळात अन्नही टाळायचं आहे. सूतक काळापासून चंद्रग्रहण होईपर्यंत कोणतेही शुभ कार्य करू नये असं म्हटलं जातं. ग्रहण काळात नकारात्मक शक्तीचं वर्चस्व सुरू असते अशी मान्यता आहे. तर ज्योतिषशास्त्रात ग्रहण ही अशुभ घटना मानली जाते. ग्रहण काळामध्ये पूजन करता येते, त्यामुळे सर्वांनी दरवर्षीप्रमाणे इंद्र, चंद्र, लक्ष्मी यांचे पूजन करायचं आहे आणि आटलेल्या दुधाचा नैवेद्यही दाखवायचा आहे. मात्र तो प्राशन न करता दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून प्राशन करावा. नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र किंवा दर्भ ठेवून चंद्राला नैवेद्य दाखवायचा आहे, म्हणजे दोष लागणार नाही. तर या दिवशी आहे कोजागिरी पौर्णिमा. तर पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा करत असतो. तर दिवसभरामध्ये तुम्ही कोणत्याही वेळेस सत्यनारायण पूजा करू शकता. शक्यतो तुम्ही प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा करू शकता. नैवेद्य दाखवताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जो आपण नैवेद्य करू त्या नैवेद्यावरती आपल्याला न विसरता तुळशीची पानं ठेवायची आहे, जेणेकरून ग्रहणाचा दोष या प्रसादाला लागणार नाही. कोजागिरी पौर्णिमा आहे, तर त्या दिवशी आपल्याला तुळशीची पानं तोडायची नाहीत. हे आदल्या दिवशीच आपल्याला तोडून ठेवायची आहे. शरद पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नये. तुळशीचं रोपटंही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे शरद पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचं पान तोडू नये. ते आदल्या दिवशीच आपल्याला गोळा करून किंवा तोडून ठेवायचे आहेत. चंद्रग्रहणानंतर घरात आपण शुद्धीकरण कसे करायचे आहे. 28 तारखेला चंद्रग्रहण मध्यरात्री 1:05 सुरू होईल आणि पहाटे 2:24 संपणार आहे. त्यानंतर घरातील सर्वांनी आंघोळ करायची आहे. जर आंघोळ करणे शक्य नसेल तर आपल्याकडे गंगाजल किंवा गोमूत्र घरामध्ये असतं. गंगाजल किंवा गोमूत्र सर्व घरभर आपण शिंपडणार आहोत. आणि गंगाजल किंवा गोमूत्र जरी नसेल तर तुम्ही सामान्य पाणी घेऊन तेही घरामध्ये फुलाच्या साहाय्याने शिंपडू शकता. यानंतर संपूर्ण घरात आपण हे शिंपडल्यानंतर घरातील मंदिरात ठेवलेल्या देवांवरती आणि मूर्तींवरतीही गंगाजल आणि फुलांच्या साहाय्याने आपण शिंपडणार आहोत. त्यानंतर आपण विधिवत पूजा करायची आहे. देवघरामध्ये धूप दीप लावायचा आहे. आणि तर या चंद्रग्रहण काळामध्ये कोणती काळजी घ्यायची आहे ते आपण पाहून घेऊयात. तर जे लोक घरामध्ये आजारी आहेत, वृद्ध आहेत, लहान मुले आणि गरोदर महिलांनी ग्रहण काळात घरातच थांबावे असा सल्ला देण्यात येतो. हे लोक त्यांच्या गरजेनुसार अन्न खाऊ शकतात, पाणी पिऊ शकतात. गरोदर महिला, लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती काही गोष्टी गरजेनुसार खाऊ शकतात, कारण वृद्धांना वयानुसार औषधांची गरज असते. तसेच गर्भवती महिलांना वेळोवेळी अन्न आणि पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. पोटात वाढणाऱ्या बाळाला पोषणाची गरज असते, त्यामुळे गर्भवती महिलांना जास्त काळ उपाशी राहू नये असे सांगितले जाते. त्याचप्रमाणे लहान मुले जास्त काळ उपाशी राहू शकत नाहीत. त्यांना अन्न खाण्यासही मनाई केली जाऊ शकत नाही. मात्र या काळात पदार्थामध्ये तुळशीची पानं जरूर टाकावीत. तर सूर्य किंवा चंद्रग्रहणात तुम्ही गायत्री मंत्र म्हणायचा आहे. याखेरीज तुम्ही अथर्व शीर्ष, पुरुष सूक्त, स्त्री सूक्त, रुद्र, नवग्रहाचे मंत्र तसेच अथर्व शीर्षाची 21 आवर्तने करावीत. ग्रहण काळात शक्य तेवढे आपण नामस्मरण करायचं आहे. तर घरातील स्त्रियांनी स्तोत्र पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र करू शकता, विष्णू सहस्रनाम, गणेश किंवा देवी सहस्रनाम तसेच नामजप करू शकता. आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून या दिवशी स्त्रियांनी जप करायचा आहे, जसे की श्रीराम जय राम जय जय राम किंवा नमो भगवते वासुदेवाय इत्यादी आपण नामस्मरण करून घ्यायचं आहे. आणि हे करताना आपण आसन घेऊन बसायचं आहे आणि आसनावरती बसूनच आपण नामस्मरण करणार आहोत. चंद्र हा पृथ्वीला शीतलता देणारा ग्रह आहे. तो ग्रहणातून मुक्त व्हावा आणि शीतलतेचे चांदणे शिंपडीत राहावा अशी आपण भगवंताकडे प्रार्थना करायची आहे. एकदा का ग्रहण सुटले की आपत्ती टळली या विचाराने अन्न, वस्त्र आणि शिधा गरजूंना आपण दान करायचं आहे. हे नियम आपल्या पूर्वजांनी पूर्वापार पाळले आहेत. आपणही यथाशक्ती सहयोग देऊन आपला सहभाग घ्यावा आणि ग्रहण काळ आपल्या नित्यकर्माबरोबरच परमेश्वर चिंतनही आपल्याला या दिवशी करायचं आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईकही करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.